अगो बाई, रमे अगदी छान आहे हो लुगडे, आणि दागिनेही अगदी छान आहेत, नाजूक, अगदी तुला शोभून दिसतील असे. छान छान. हे पहा ना. अगो बाई, छान आहे हो. बघ दुर्गे. नाही, थाट आहे हो रमेचा अगदी. आता आमच्या सगळ्यांना साध्यातली लुगडी आणली हो. नाही अगो, आता आमच्या दोघींचे नाही गो, आम्ही काय आश्रितच म्हणायच्या इथल्या. अगो पण माईस देखील साधेच लुगडे आणले हो माधवाने. आणि रमेश बघ कसले भारीतले लुगडे आणले, आणि 2-3 दागिने देखील. मी म्हणते एखादा दागिना माईस आणला असता तर आईचा मान राखल्यासारखे नसते का झाले, सांग बरे. कशाला? माईची हौस पूर्ण करायला भाऊसाहेब समर्थ आहेत. उगाच तिचे कान भरवू नका तुम्ही. वास्तविक एखाद्याने स्वतःच्या बायकोसाठीच काय ते आणले असते, पण माधवाने तसे केले नाही. माधवाने घरातल्या प्रत्येकासाठी, नारू पांडू पासून सोमण मावशींपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणलेच. तेव्हा त्याचे कौतुक करायचे सोडून तुमचे आपले भलतेच काहीतरी चालू आहे. मी काय म्हणते हो, नाही, मीठ मसाल्याच्या पुड्या तुमच्या ओच्यातच असतात वाटतं. अहो पुरे ना ताई, हे बघा, मुद्दाम नाही म्हणाल्या त्या, त्यांच्या मनात काहीही नव्हते. झाले. सुभद्रा वहिनींनी आई आई गो असे म्हणायच्या आतच तुझे फुंकर घालणे सुरू झाले. अगो माई, आमच्या दोघींचे ना ते गुपितच आहे गो. नाही म्हणजे जिभेला मधून मधून धार ही काढायलाच हवी, नाहीतर जिभा गंजतील ना आमच्या. काय हो सुभद्रा वहिनी? मग काय. आणि ताई, नाही, या सगळ्यांना आपले वाटते की आपले खरे खुरेचेच भांडण झाले हो. मग अरे ते जाऊ दे रमे, नवीन लुगडे नेसल्यावर माधवाचे काय म्हणणे होते? अगोबाई, बघितलेस ना माई? नाही, लाजता बाकी भारी येते हो तुझ्या सुनेस.